राज्यात ई बाईक टॅक्सी सेवेला परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली। बेस्टसारख्या हक्काच्या सार्वजनिक सेवेला संपवण्यासाठी राज्य सरकारने खासगीकरणाचा मार्ग अवलंबल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। माझा विरोध ई बाईक टॅक्सीला नाही, पण बेस्टला संपवण्याचं काम सुरू आहे। आधी बेस्ट डेपो खासगी कंत्राटदारांना दिले, नंतर सिटी फ्लो सारख्या खासगी बस सेवा आणल्या आणि आता ई बाईक टॅक्सीही रस्त्यावर उतरवण्याची तयारी आज भाजपा आणि शिंदे गटाच्या सरकारचा खरा अजेंडा असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। प्रो गोविंदा स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिलेल्या एका ई बाईक टॅक्सी कंपनीला परवानगी मिळतो, पण रॅपिडोवर धाडी टाकल्या जातात असा आरोपही त्यांनी केला। काही कंपन्यांना धाडी टाकल्या गेल्या, नंतर ते स्पॉन्सरशिप मिळाली, नंतर त्यांना लायसन्स मिळालं। मी विरोध नाही करत आहे, पण हे करत असताना माझ्या बीएसटीला तुम्ही का नाही मदत करत आहे? बीएसटीला जी गरज आहे आता बसेस वाढवण्याची, बीएसटीला जी गरज आहे फंड देण्याची, ते तुम्ही का नाही देत? ते सोडून परिवहन मंत्री लागलेत बीएसटीचे डेपो विकण्यासाठी, पुढच्या स्पॉन्सरशिपसाठी। किती थर लागतात त्याचे बघतात आता। मुंबईतील मोनोरेल सेवा काही काळासाठी थांबवण्यात येणार आहे अशी मोठी घोषणा